चला चापेवाडी संघाला विनंती आहे की आपण सलामीची जोडी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. सामना अतिशय महत्वाचा आहे, महत्वपूर्ण सामना आहे, क्वालिफायचा सामना आहे, शेवटचा सामना आहे, तिसऱ्या दिवसाला शेवटचा सामना. दोन्ही संघाचा विचार केला तर खूप सारा अनुभव या मैदानाचा आहे. एकाच विभागातील दोन्ही संघ अगदी अखेरच्या अंतावर दोन्ही संघ आहेत. तारवाडी संघाला सुद्धा कमी लेखून जमणार नाही. मागच्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला होता. त्यानंतर चापेवाडी संघ सुद्धा बेडसगावला जी स्पर्धा झाली होती त्या ठिकाणी चॅम्पियन ठरला होता. त्यांना सुद्धा कमी लेखून जमणार नाही. त्याच्या सुद्धा एकापेक्षा एक असे सरस असे फलंदाज आहे. योगेश असेल, गणेश असेल, त्यानंतर मनोज असेल, असे अष्टपैलू खेळाडू त्यांच्याकडे सुद्धा खूप सारे टीम मध्ये आहेत. तर सलामीची जोडी पाहतो योगेश आणि गणेशला. गोलंदाजाचा विचार केला तर प्रकाशला पाहतोय. पण प्रकाशचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या अगेन्स्ट हेतूने या संघाविरुद्ध. मगाशी सुद्धा उल्लेख केला होता. बेस्ट बॉलरचा किताब पटकावला होता एपीएलच्या स्पर्धेमध्ये प्रकाश आंबीरला. त्यालाच पाहतोय आपण आता ऍक्शन मोडवर. पिवनच्या पहिल्या षटकामध्ये 3 षटकाचा सामना असेल. 18 चेंडूचा खेळ असेल. सामना 3 षटकाचा असेल याची दोन्ही संघाने नोंद घ्यायचे. शेवटचा सामना आहे. पंचाच्या भूमिकेत पाहतो आपण सागर वागला. लेग पंच आहेत मुकेश शिंदोळा. स्टॅगला पाहतो आपण योगेश. नॉन स्टॅगला गणेश. या ठिकाणी म्हणायचं झालं तर निश्चितच दोन्ही संघातील खेळाडूंना एकमेकांचे डावपेच मात्र निश्चितच माहिती असतील. कारण अगदी एकाच विभागातील दोन्ही संघ आहेत. टॉस विन जिंकला होता तारवाडी संघाने आणि प्रथम मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं होता. कमीत कमी धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न असेल. आता मात्र मागच्या सामन्यात मी उल्लेख केला होता केशव आंबीरचा. तो मात्र आता या ठिकाणी तिसऱ्या सामन्यासाठी कुठेतरी उपलब्ध झालाय. त्याचा मात्र फायदा निश्चितच तारवाडी संघाला होईल. लेस प्ले या ठिकाणी सिग्नल येतो पंचांचा. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. आल्यास आक्रमण करण्याचा केला गेला होता योगेशच्या माध्यमातून. आता मात्र अतिरिक्त उसळी मिळाले गेले. चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगाने या ठिकाणी निघून गेला. या ठिकाणी वारंवार निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. 2 निर्धाव चेंडू खेळला गेला. योगेश व्हेरिएशन आहे भेदक माराय प्रकाशकडे. त्याचेच उदाहरण पाहतोय आपण. आता मात्र फटका चांगला सजवला. एकदा पूर्ण सुक्रिय आहे. त्या ठिकाणी एकदा तर काढले गेले आणि या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी बंबल उडाले. या ठिकाणी निश्चितच 2 धावा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. कारण निश्चितच बघता बघता या ठिकाणी 3 धावा तर कम्प्लीट केल्या गेल्या. या ठिकाणी म्हणून चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आउटपुट थोडीशी खराब असल्या कारणाने चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेला आणि निश्चितच या ठिकाणी बघता बघता 3 धावा. 3 धावेने मात्र श्री गणेश केला गेलाय या चापेवाडी संघाने. 3 चेंडू 3 धावा या ठिकाणी एकवटल्या गेल्यात. आता मात्र जे डॉट चेंडू खेळला होता त्याचा मात्र कुठेतरी भरपाया मिळाला या चापेवाडी संघाला. आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव तर पूर्ण केली केशव. त्या ठिकाणी केशवकडून चुका नसतील. एकच धाव. जर विचार केला तर चापेवाडी संघाला 3 षटकामध्ये 30 ते 35 धावा या ठिकाणी कुठून काढावे लागतील. त्यांच्याकडे सुद्धा गोलंदाजाचा विचार केला तर चांगले असे गोलंदाज त्यांच्याकडे सुद्धा उपलब्ध आहेत. गणेश असेल, त्यानंतर ओमकार असेल, विष्णू असेल, त्यांच्याकडे सुद्धा चांगले असे गोलंदाजी आहे. जर पहिल्या सामन्याचा विचार केला फक्त आणि फक्त 14 धावा या ठिकाणी दिल्या होत्या सावली टीमला. आकुटाचा चेंडू या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता. या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. वारंवार चुका करतो योगेश. डॉट चेंडू. पहिल्या सामन्याचा विचार केला तर दुसऱ्या फेरीतला फक्त 14 धावा खर्च केल्या होत्या या चापेवाडी संघाने आणि 15 धावा सहजरित्या कुठून काढल्या होत्या अगेन्स्ट सावली या संघाविरुद्ध.
आता मात्र फटका चांगला एकदा पूर्ण करतो, दुसरी घेण्याचा प्रयत्न असेल निश्चितच या ठिकाणी बांबल उडाले आणि रनआउटची संधी या ठिकाणी घडतंय काय, रनआउटच्या स्वरूपात गडी बाद. गणेश बॅक टू पवेलियन, पहिला आदरा चापेवाडी टीमला. गणेश बॅक टू पवेलियन. विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावा या ठिकाणी चांगली गोलंदाजी. निश्चितच या ठिकाणी सुरुवात तर चांगली झाली. आता मात्र आल्यास मोठा फटका खेळायचा होता. या ठिकाणी कुठेतरी लाईन पाहावी लागेल. या ठिकाणी लाईन चांगले निर्धार चेंडू आल्याला खेळतोय. मोठा फटका खेळायचा होता, फाईन लेग मध्ये फटक्याला सजवायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निर्धार चेंडू जर विचार केला तर मागच्या चेंडूवर सांघिक यश मिळालं. रनआउटच्या स्वरूपात गणेश सारखा फलंदाज बाद झाला. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. प्रकाशने पोहनच्या षटकामध्ये उमेशला पाहतोय आपण. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धार खेळ डॉट खेळतोय. मनोज उघडाला पाहतोय आपण. आता मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू फटका चांगला या ठिकाणी एकदा पूर्ण केशव आहे. त्या ठिकाणी केशवकडून चुका नसतील, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न असेल का, निश्चितच नसेल. चांगली थ्रोपैकी म्हणेन. या ठिकाणी एकच धाव. एकाके धावेसाठी या ठिकाणी झगडताना संघर्ष करताना पाहतो या चापेवाडीच्या फलंदाजाला. कारण स्वस्त्यामध्ये बाद झाल्यानंतर गणेश कुठेतरी या ठिकाणी मनोजला आणि योगेशला चांगली फलंदाजी करावी लागेल. जर विचार केला तर दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे. उमेशला पाहतोय आपण. फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी 2 चेंडूवर खर्च केले. आता कुठेतरी चौकार षटकाराची या ठिकाणी आक्रमकता दाखवावी लागेल या चापेवाडी संघाला. गतीमध्ये परिवर्तन केले. या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवलाय, सक्सेस होत आहे. लॉंग ऑफला काय फटका सजवलाय. हा येतोय योगेच्या बॅट मधून. हा याचा बिग पाक षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल काय फटका सजवलेला. लॉंग ऑफला फटका. फटक्यामध्ये ताकद होती, नजाकत होती आणि मोठा फटका पाहिला आपण. षटकाराच्या मदतीने या ठिकाणी 12 धावा जोडल्या गेल्यात. प्रत्येक चेंडूचं चांगलासा अपडेट पाहायला मिळतं आपल्याला ब्रदर स्पोर्ट लाईव्ह या वाहिनीच्या द्वारे. क्लॅरिटी विथ क्वालिटी असं त्यांचं ब्रीदवाक्य. गतीमध्ये परिवर्तन, उंची जास्त, लांबी कमी, शतरक्षक आहे केशव आहे. या ठिकाणी मात्र निश्चितच थोडासा या ठिकाणी सूर्यकिरणाचा अडथळा आला आणि या ठिकाणी निश्चितच 2 धावा. मी सुरुवातीलाच मगाशी सुद्धा म्हटलं होतं, जो मिडॉनचा जो क्षेत्र आहे ना त्या ठिकाणी थोडासा या ठिकाणी सूर्यकिरणाचा त्या ठिकाणी निश्चित अडथळा येतोय. या ठिकाणी तसंच कायचं घडलं केशवच्या बाबतीत. जेलची संधी होती परंतु चेंडू मात्र त्याला दिसला नाही. सूर्यकिरण डोळ्यावर आल्या कारणाने निश्चितच 2 धावा मात्र या ठिकाणी एकवटल्या जातील आणि बघता बघता धावफलक 14 या आकड्यावर. गतीमध्ये थोडंसं व्हेरिएशन केलं तर परंतु या ठिकाणी फटका मात्र उशिराने खेळला आणि या ठिकाणी निश्चितच 2 धावा. फटका मात्र फसला होता परंतु या ठिकाणी सूर्यकिरणाने या ठिकाणी थोडीशी साथ दिली योगेश या फलंदाजाला. त्याचा पुरेपूर फायदा मात्र उचलावा लागेल योगेशला. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. या ठिकाणी एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात गाडी मात्र बाद असेल. दुसरा आदरा चापेवाडी टीमला. योगेश बॅक टू पवेलियन.
मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. जर उमेशचा विचार केला तर चांगलासा गोलंदाज आहे, चालाक गोलंदाज आहे. या ठिकाणी थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं, स्लो पद्धतीचा चेंडू टाकला आणि या ठिकाणी मात्र लेग बिफोरच्या स्वरूपात या ठिकाणी गडी प्राप्त केला. दुसरा आदरा चापेवाडी टीमला योग्यच्या स्वरूपात लावला गेला. आता मात्र जर विचार केला तर सलामीची जोडी मात्र या ठिकाणी तंबूमध्ये आश्रयाला आले. त्याची जागा भरून काढण्यासाठी विष्णू आलाय. विष्णू आणि मनोजला कुठेतरी या ठिकाणी धावा कुठून काढाव्या लागतील. तर धावफलक विचार केला तर 14 धावा अद्यापर्यंत लावल्या गेल्यात. 2 गड्याच्या बदल्यात अजूनही मला वाटतं या दुसऱ्यावरचा शेवटचा चेंडू असेल. कुठपर्यंत या ठिकाणी धावांची मजल मारतात ते मात्र पाहणं आपल्याला या ठिकाणी. अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 7 चेंडूमध्ये किती धावा या ठिकाणी एकवटल्या जातील चापेवाडी संघाकडून ते आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता. या ठिकाणी निर्धाव चेंडूवरची सांगता बघता बघता या ठिकाणी 12 चेंडूचा खेळ संपलाय. फक्त आणि फक्त 14 धावा. जर विचार केला तर 9 धावा या ठिकाणी या ओव्हर्समध्ये खर्च केल्या उमेशने. एक गडी बाद केला. त्यानंतर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या प्रकाशने. रनआउटच्या स्वरूपात गणेश मात्र माघारी परत होता, स्वस्त्यामध्ये बाद झाला होता. आता कुठेतरी या मनोजला मात्र या चौकार षटकाराची या ठिकाणी आक्रमकता दाखवावी लागेल. या 7 चेंडूवर काहीतरी कमाली दाखवावी लागेल. कुठेतरी आपल्या संघाचा धावफलक पुढे नेण्याचं काम मात्र या विष्णू आणि मनोजला करावे लागेल. गोलंदाज टॅकवर पाहतोय आपण. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मोहनला पाहतोय. डावखुरी हाताचा गोलंदाज, वेगवान गोलंदाजाचा भरणा असलेला संघ पाहतोय आपण तारवाडी. चापेवाडी संघाला सुद्धा कमी लेखून जमणार नाही. त्यांच्याकडे सुद्धा खूप सारे वेगवान गोलंदाज आहे. विष्णू असेल, ओमकार असेल, गणेश असेल, असे एकापेक्षा एक गोलंदाज त्याच्याकडे सुद्धा उपलब्ध आहेत. ते सुद्धा विसरून जमणार नाही तारवाडी संघाला. पहिला फुलटा चेंडू होता. या ठिकाणी गाठताय काय चांगला समाचार घ्यायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये चांगला समाचार घ्यावा लागेल या चापेवाडी संघाला, कारण धावफलक विचार केला तर सुताला मंदावलं, एकाच जागी स्थिर आहे. संत गतीने पुढे जाताना पाहतो. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी घडतंय काय निर्धाव चेंडू. धाव नसेल. या ठिकाणी वारंवार चुका करतोय. दबावामध्ये फलंदाजी पाहायला मिळते या चापेवाडीच्या फलंदाजाकडून. विचार केला तर स्वस्त्यामध्ये सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर कुठेतरी आता मनोरीला फटकेबाजी करावी लागेल. 2 चेंडू तर या ठिकाणी डॉट खेळलाय. अजून 4 चेंडू शिल्लक. आता मात्र फटका चांगला आहे. आता मात्र जलची संधी होती मोहनला, परंतु या ठिकाणी तसं घडलं नाही. एकदा पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का निश्चितच नाही. 15 धावा या ठिकाणी कुठेतरी संघर्ष करताना पाहतो. चौका षटकार मारण्यासाठी या ठिकाणी कुठेतरी झगडताना पाहतो या फलंदाजाला, परंतु मात्र मोहनचा विचार केला तर बांधून जकडून ठेवला. या फलंदाजाला मोठे फटकेबाजी करण्यापासून दूरवर ठेवलं, वंचित ठेवलं. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. 15 धावा. या ठिकाणी कुठेतरी रणनीतीमध्ये थोडासा अडथळा आला. विष्णूला पाहतोय आपण. मोहनचा विचार केला तर 3 चेंडूवर फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केले. शेवटचं षटक, स्लॉगवरचं षटक, हाणामारी षटक, फक्त 3 चेंडूवर एकच धाव खर्च केले. कंजूस गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहतोय. आकुटापास चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी गतीमध्ये व्हेरिएशन केलं आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या मात्र एकाच जागी स्थिर आहे. सुस्त आहे, मंदावले, एकाच जागी स्थिर आहे. आता मात्र 2 चेंडूवर काहीतरी कमालीचे फटके मारावे लागतील. एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल. आता मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. शरीराचा यष्टीचा या ठिकाणी वेध घेतला चेंडूने आणि या ठिकाणी एक धाव. सिंगलने काय फारसा फरक पडणार नाही हे मात्र तारवाडी संघाच्या फलंदाजाला माहिती आहे, क्षेत्ररक्षकांना माहिती आहे. त्यांच्याकडे सुद्धा आता मात्र केशव सुद्धा उपलब्ध आहे. केशवचा विचार केला तर केशव सुद्धा खूप सारी फलंदाजी त्याच्यामध्ये हे मैदानाच्या चौप्या बाजूला फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. जर विचार केला तर मागच्या स्पर्धेत क्वालिफायच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती आणि चॅम्पियन संघ ठरला होता. आता मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. एकदा पूर्ण गोलंदाज स्वतः चेंडू खाली जाईल तोपर्यंत एकच धाव.
बघता बघता या ठिकाणी 3 षटकाचा खेळ संपलाय आणि फक्त 16 धावा 17 धावा या ठिकाणी धावफलका लावल्या गेल्यात आणि येणारे 18 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. बॉल टू रन अगदी सोपं समीकरण आहे या तारवाडी संघाला. मी म्हणेन या ठिकाणी मोठे पटके खेळण्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलं गेलं. जर विकेटचा विचार केला तर लॉंग ऑफ मध्ये एक षटकार पाहिला होता, त्यानंतर मात्र आपल्याला चौकार षटकार पाहायला मिळाला नाही. सिंगल डबलला मात्र झुंज देताना पाहिला आपण चापेवाडी संघाला आणि फक्त 18 चेंडूमध्ये 17 धावा जोडू शकलेत आणि 18 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असेल या तारवाडी संघाला. चला तारवाडी संघाला विनंती, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. अगदी सोपं असं समीकरण आहे. 18 चेंडू 18 धावांची गरज. बॉल टू रन या ठिकाणी बनवायचे. सामना सुद्धा महत्वाचा आहे, महत्वपूर्ण सामना आहे, क्वालिफायचा सामना आहे, बक्षीस पात्र सामना आहे. तिसऱ्या दिवसातला सामना पाहतोय, शेवटचा सामना पाहतोय. चापवाडी विपक्ष तारवाडी प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 3 षटकामध्ये फक्त 17 धावा बनवल्यात आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असेल. गणेशला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर. तर सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचे. तारवाडी संघ केशव आणि प्रकाशला पाहू शकाल आपण सलामीच्या जोडीच्या स्वरूपात. केशव आणि प्रकाश असेल. पहिल्या सामन्यासाठी केशव उपलब्ध नव्हता, आता मात्र महत्वाच्या सामन्यामध्ये या ठिकाणी कुठेतरी उपलब्ध झालाय. आता मात्र सामना जिंकून द्यावा लागेल आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. या ठिकाणी 18 चेंडू 18 धावांची गरज. अगदी सोपं असं समीकरण. बॉल टू रन या ठिकाणी बनवायचे, परंतु या चापेवाडी संघाला सुद्धा कमी लेखून जमणार नाही. त्यांच्या सुद्धा वेगवान गोलंदाजाचा मार आहे. गणेश असेल, ओमकार असेल, विष्णू असेल. फलंदाजी मध्ये मात्र फारशी चमकदार कामगिरी करताना आली, दमदार बॅटिंग करताना आली, परंतु गोलंदाजीमध्ये सुद्धा या ठिकाणी कुठेतरी धमक चमक दाखवावी लागेल या चापेवाडीच्या गोलंदाजाला आणि या ठिकाणी 18 धावा मात्र डिफेन्स करावे लागतील. अगदी सोपं असं समीकरण डोळ्यासमोर ठेवून उतरलेत दोन्ही फलंदाज तारवाडी संघाकडून. ऑडिटर दोन्ही फलंदाज म्हणून ज्यांची गणना केली ते असेल केशव आंबीर असेल, नॉस्टॅगला प्रकाश आंबीर. पहिला चेंडू चांगला फटका खेळलाय. या ठिकाणी एक धाव विष्णू आहे, त्या ठिकाणी एकच धाव. एक धाव या ठिकाणी श्री गणेशा केला गेलाय. ज्याप्रमाणे सिंगल धावेने श्री गणेश खेळला होता तारवाडी संघाने, चापेवाडी संघाने, तशाच प्रकारची सुरुवात या ठिकाणी तारवाडी संघाकडून सुद्धा पाहायला मिळते. पहिल्या चेंडू सिंगल प्राप्त केली, खाता खोलला गेला. आता मात्र पहिल्या चेंडूवर भव्य स्वागत केलंय. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या डोक्यावरून, मोठा फटका, बिग हिट, षटकार. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर सिंगल आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चांगला समाचार घेतला प्रकाशने. लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार खेचला. षटकार मध्ये ताकद होती, फटक्यामध्ये ताकद होती. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल कसा फटका सजवलाय. पुन्हा एकदा आता मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता, उमेश होता त्या ठिकाणी. उमेश कडून चुका नसतील. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. बघता बघता षटकाराच्या मदतीने या ठिकाणी निश्चितच 7 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्यात.
3 चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही 3 चेंडूची खेळ शिल्लक असेल. मापकाचं आव्हान या ठिकाणी आव्हानाचा पाठलाग करायचा तारवाडी संघाला आणि तशा प्रकारे सुरुवात मात्र पाहायला मिळते आपल्याला या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता पुन्हा एकदा 50 वेगाचा चेंडू, भेदक मारा या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. गणेशला सुद्धा कमी लेखून जमणार नाही. जरी दुसऱ्या चेंडूवर षटकार खाला तरी गप्प बसणार नाही अशी मात्र या ठिकाणी गोलंदाजी पाहतोय आपण गणेशच्या माध्यमातून. निर्धाव लागोपाठचे 2 चेंडू. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाव खेळलाय, गॅप आहे मोठा, धावांना नाही तोटा. हा येतोय तारवाडी संघासाठी दुसरा मोठा फटका. चौकाराने विचार केला तर दुहेरी आकड्यामध्ये धाव फलक पाहतोय आपण. 11 धावा, बिनबाद 11 धावा. 13 बॉल आणि 7 धावेची गरज असेल या ठिकाणी. आता मात्र वेगळं काय करण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी. निश्चितच पंचाने दंडित केलं गेलंय. निश्चितच नो चेंडू असेल या ठिकाणी. एक धाव तर या ठिकाणी निश्चितच ऍड केली जाईल. न खाता पिता या ठिकाणी धावफलक पुढे सरकताना पाहतोय आपण. 12 धावा. उघड्या डोळे पाहणेत, पुढील चेंडू असेल फ्री हिट. आता मात्र संधी चालून आले या पहिल्याच ओव्हर्समध्ये सामना संपवण्याची. धावफलक विचार केला तर 12 धावा अद्यापर्यंत धावल्या गेल्यात. 13 बॉल 6 धावेची गरज. आता मात्र फटका चांगला आहे, फटक्यामध्ये ताकद आहे आणि हा येतोय प्रकाशच्या बॅट मधून विजय षटकार. आणि या ठिकाणी पहिल्याच ओव्हरमध्ये विजय संपादित केलाय आणि आजच्या दिवसाचा बक्षीस पात्र संघ ठरला गेलाय तारवाडी संघ. जर तारवाडी संघाचा विजय विचार केला तर मागच्या स्पर्धेचा चॅम्पियन होता आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा या ठिकाणी दबदबा कायम राखलाय. आणि तिसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी क्वालिफाय संघ ठरवला गेलाय. अगदी सहज सोपं असं समीकरण